17 नवंबर 2025 और परभनी महानगर पालिका का जो कारोबार है वो तो किसी से छुपा हुआ नहीं है। शहर में जगह जगह डंपिंग ग्राउंड हो चुके हैं, क्योंकि पहले डंपिंग ग्राउंड धार रोड पर था। अब धार रोड के बदले हर कॉर्नर, हर चौक, हर गली में डंपिंग ग्राउंड हो गए और कुत्तों की तादाद इंसानों से ज्यादा हो रही है। आने वाले दिनों में कुत्तों का और इंसानों का संघर्ष भी देखने को मिलेगा। एक साल पहले धार रोड के ईट भट्टी के पास जो कुत्ते, वहां पर हजारों की तादाद में कुत्ते हैं, वहां एक 5 साल के बच्चे को उन्होंने बुरी तरह से जख्मी किया था। 2 दिनों के बाद उस बच्चे की मौत हो गई। ये एक बड़ा दर्दनाक हादसा होने के बाद भी प्रशासन कोई इस पर एक्शन नहीं ले रहा है, क्योंकि वो एक गरीब मजदूर का बच्चा था। पानी में अलग इंसाफ, जल्द से जल्द कुत्तों का बंदोबस्त किया जाए और धार रोड पे के जो ईट कारखाने उनको वहां से हटाया जाए, नहीं तो बड़ा आंदोलन यहाँ पर किया जाएगा। ऐसा लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ की तरफ से भी इशारा दिया गया है। वंचित बहुजन आघाड़ी और तमाम राजकीय पार्टियों की तरफ से भी ये इन तमाम गरीब लोगों के जो घर है वहां पर डंपिंग ग्राउंड के पास जो 2-3 एरिया है, वहां के लोगों का ये आंदोलन है। हमारे साथ जफर खान है, उनसे बात करते हैं। जफर भाई, आज के निवेदन जो आपने दिए, तो निवेदन कई सालों से दिया जा रहा है, प्रशासन अब कोई एक्शन नहीं ले रहा, तो आने वाला क्या अगला कदम रहेगा आपका? अगला कदम आने वाला हमारा ये रहेगा कि हम पूरा आंदोलन लेके पूरा रोड शो करके कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस के सामने मोर्चा लेकर आके बैठ जाएंगे। अम्बुरे साहब वगैरह हमारे सब साथ में जो गौर गरीब लोग आए बेचारे वहाँ के, उनको रात में, वो लोगों को रात में, दिन में जो है तो धूल की, मिट्टी की और राख की तकलीफ है। खाना खाते बेचारे तो उनके खाने में राख जाती है। रात में सोते तो पंखे में सिर्फ हवा के अलावा धुआं घूमता उनके, जहरीला धुआं कोयले का। वो बेचारी कुछ हमारा कैलाश बोल के एक आदमी था, उसकी बीवी को भी वहां पर कि अपने क्या बोलते धुएं से सांस टीवी हो गई, टीवी से कैंसर हो गया और उसकी डेथ हो गई बेचारी की। उसकी जिम्मेदारी कौन लेगा? प्रशासन क्या करी? ये लोग दे दे के अपने धंधे चला रहे, लोगों को तकलीफ दे रहे हैं। करो, आप बाहर जाके करो ना, यहाँ गाँव में क्या है? अधिकारी नहीं, उनको मुंह पे घर आए। ये लोग इतने बेचारे परेशान है जिसकी कोई दिखाई नहीं देता। मेरे खुद घोड़ों का अस्तबल है वहां पर। मेरे 4 लाख रुपए की घोड़ी धुएं से, पंखे से इतना सांस दम घुट के मर गई। 4 दिन का उसका बच्चा था। मैंने कहा बच्चा लेके एसपी कलेक्टर ऑफिस आके बैठना था वो लेके, मगर हमको तो कुछ भी नहीं। मगर ये गौर गरीब का जो है उसको नहीं देख रहा कोई, तो इसका क्या है? एक बच्चे ये जो भी है, जो गौर गरीबों को बेचारों को परेशानी, उनके मुंह नहीं खोल रहे, उनका जो भी है प्रशासन ने जिम्मेदारी लेके करना चाहिए। स्थानीय नेता कोई सपोर्ट नहीं कर रहे, आपका इलेक्शन भी आ रहे हैं, कोई नेता का उधर क्या है? अब तो जिसको बेचारे को वोट होना चाहिए वो आएंगे और वो हिसाब से कार्रवाई करेंगे, बोलेंगे उनको दादागिरी, कुछ प्रेशर डाल के बंद करेंगे। हमारा अभी क्या चढ़ा क्या नहीं, पूरा गोंधल चालू है, गोंधल पूरा। ये बहुत बड़ी आबादी यहाँ पर। आमदार साहब को भी लेकर आए थे, आमदार साहब ने भी बोले कि हाँ ये रास्ता कर देंगे, वो ये कर देंगे, आश्वासन मिले बस। अब इसके बाद में जो इलेक्शन भी होगा तो कोई इधर के 10,000 लोग आए, पूरे कोई वोट डालेगा नहीं, कोई मतदान को बहिष्कार करेंगे और जब तक ये भट्टिया और कचरा जाता नहीं यहाँ से, ये लेके पूरा बैठेंगे। जब ये करो तो काम करेंगे। यार लोगों को रास्ता नहीं है बेचारे को। वो टावर के पास में एक क्या नाम है उसका, किशोर की बाइक को, उसकी रोड पे डिलीवरी हुई, कोई देखने को खाली नहीं, धुएं से उसको ठसका लग गया। उसकी डेट नहीं आई थी, वो डेट के पहले रोड के ऊपर ले जाते रास्ते में डिलीवरी। जाके इंक्वायरी करना है तो आप कर सकते हैं वहां पर। ये मैं गवाह हूँ इस चीज का। ये तकलीफ कौन देख रहा? कोई प्रशासन, कोई इंसानियत की कोई अहमियत ही नहीं रहते है कि बेचारे गरीब का एक बच्चे को रात में फाड़ डाले कुत्तों ने। कोई एक्शन नहीं, कोई प्रेशर नहीं उनके ऊपर। और ना कुत्ते से प्रेशर है और ना ये कचरे से है, ना अपने भट्टियों से है। सब अपने अपने कार्य करे। बड़े बड़े गाड़ियां आ रहे, पूरा रास्ता बंद कर दे रहे, खड्डे कर दे रहे, उस पर कोई ऑब्जेक्शन नहीं, कुछ नहीं, क्या नहीं। बेचारे लोग वहां के पैसे खुद जमा करे, कलीम भाई वगैरह सब लोगों ने पैसे जमा करे, खुद के रोड बनाए। महमूद खान साहब ने गाड़ियां बेच के वो मुरुम डाल के देने लगा, फिर भट्टे वाले वैसी कर दी 4 दिन में। और दादागिरी चालू। हमारा भाई के साथ में परसों दादागिरी करे करते, देखते कौन क्या करता, हम ऐसा करते वैसा करते, हम दे लेके चला रहे बोल रहे। तो हमारा भाई अकबर उनकी बैठ लो तरह से। जब तक ये भट्टे हटते नहीं और ये कचरा हटता नहीं, तब तक हम भविष्य, कुत्तों का बंदोबस्त होता नहीं, तब तक हम ये बहिष्कार डालने वाले हैं। महानगर पालिका इलेक्शन में कोई वोट डालने नहीं इधर के नागरिक, कोई भी। हमारे साथ लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ के जिला कार्याध्यक्ष है अम्बोरे साहब, जो कि वंचित बहुजन आघाड़ी के भी नेता है, और वो हमेशा गैर गरीब और जो दबा कुचला तबका है उसके लिए लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ और वंचित बहुजन आघाड़ी हमेशा खड़ी हुई नजर आती है। ये जो मुद्दा है बहुत बड़ा और बहुत ही गंभीर मुद्दा है, क्योंकि अम्बोरे साहब से बात करते हैं। अम्बोरे साहेब, काय सांगणार, मोठा आंदोलनाची गरज आहे काय? गेल्या अनेक वर्षापासून
या प्रभागातील नागरिक अनेक नागरी सुविधेपासून वंचित आहेत। या समस्याकडे शासन प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। कारण या प्रभागामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात आणि गोरगरीब लोक आहेत आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी त्याला पुढे सुद्धा येऊ दिला जात नाही। आज सर्वांनी विचार करून आज पुढे आलेत, त्यामुळे आज आम्हाला पण सुद्धा त्यांच्या बाजूने बोलता आलं आणि बरेच वर्षापासूनच्या ह्या समस्या ज्या आहेत नागरिक समस्या, आम्ही तर त्या बरेच वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा घेत आहोत। तिथलचे नाले असो, रस्ते असो, विजेचा प्रश्न असो किंवा पाण्याचा प्रश्न असो किंवा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असो, कुत्र्यांचा प्रश्न असो, आम्ही वारंवार गेल्या अनेक वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्या प्रभागामध्ये नागरी सुविधा देण्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने सदैव आम्ही प्रयत्नशील आहोत। परंतु या समस्या आम्ही प्रशासनाला निवेदन देतो, त्या संदर्भामध्ये प्रशासन येत चौकशी सुद्धा करत असन आणि संबंधित लोकांशी काही चिरीमिरी घेऊन ते काहीतरी त्याचा काळा बाजार सुरू आहे म्हणूनच हे त्यांना अभय देत आहे। म्हणून हे लोक आज एका नियमाप्रमाणे शहराच्या बाहेर वीटभट्ट्या असल्या पाहिजे। भारतीय संविधानानुसार सर्वांना प्राथमिक आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्याचप्रमाणे आरोग्य हे भारतीय संविधानाने आपल्याला ते मूलभूत अधिकार दिलेले आहे आणि या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणं हे आपल्या प्रशासनाचं आहे। आणि त्या अधिकारासंदर्भात नागरिक जर आपलं हक्क मांडत आहे तर त्यांची काय चूक आहे? ते आपल्या हक्कासाठी म्हणत आहे। आज त्यांचे लहान लहान लेकर रस्त्यावर उतरले, त्यांच्या अंगावर चट्टे पडत आहेत, खाज निर्माण होत आहे। त्या येणाऱ्या त्या इटभट्टीतून जो धूर आहे तो खूप हानिकारक असतो। हे शास्त्रज्ञाने, वैज्ञानिकाने सुद्धा ते सिद्ध करून दाखवलेले आहे। म्हणूनच ह्या ज्या काही इटभट्ट्या ज्या असतात किंवा विविध कुठले पण प्रकारचे कारखाने असो, ज्यातून धुवा येत असतो किंवा पाणी निघत असेल त्या कारखान्यातून, ते शहराच्या बाहेर असलं पाहिजे। परंतु हे सर्व नियम धाब्यावर बसून शासन प्रशासन कुठेतरी काहीतरी पाणी मोरतंय, त्याच्याकडून काही चिरीमिरी घेऊन हे लोक त्या प्रभागामध्ये जे अनधिकृतपणे त्या इटभट्ट्या चालवत आहेत त्याला ते अभय भेटत आहे। प्रशासन आज आम्ही प्रशासनाला रीतसर प्रभागाच्या नागरिकांच्या वतीने आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं आहे। आम्ही निवासी उपजिल्हाधिकारी आदरणीय ढालकर मॅडम यांच्याशी चर्चा केली, त्यांना प्रत्यक्ष समस्या सांगितल्या। त्यांनी प्रत्यक्ष आपले परभणीचे तहसीलदार राजापुरे साहेब यांना त्यांनी स्वतः कॉल केला आणि संबंधित त्या प्रभागामध्ये चौकशी करून ते जे काय खरंच चालू असेल ते तात्काळ बंद करून ते कुठेतरी स्थलांतर करण्याचे असे त्यांना आदेशित केलेले आहे। आणि राजापुरे साहेबांना सुद्धा त्यांना आश्वासन दिले की लवकर चौकशी करून आम्ही ते हटवण्याचा प्रयत्न करू, जेणे की भविष्यात ह्या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये। अनेक लोकांचा तिथं प्राण गेलेला आहे। हे लोक आपला जीवावर आपला हातावर जीव घेऊन, समजा हातावर जीव घेऊन आपले जीवन प्रवास करत आहेत। प्रत्येक लोक हे गरीब वस्तीतले असल्या कारणाने कोणी गवंडी काम करतं, कोणी मजुरी करतं। हे असे दिवस सकाळी कामाला घरच्या बाहेर घरी असतात, लेकरं असतात, त्याच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, लहान लेकरावर लवकर त्याचा परिणाम होत असतो। आता मी तर बहिष्कार तर करायला तर नागरिकांचं मत आहे बहिष्कार करायला, परंतु मी माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आश्वासन देऊ इच्छितो की त्यांनी येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये जर आम्हाला वंचित बहुजन आघाडीला जर संधी दिली तर आम्ही निश्चितच आपल्या प्रभागातील ज्या काही अडीअडचणी समस्या असतील, तुमचा लहान भाऊ, मोठा भाऊ म्हणून, तुमचा लेकरू म्हणून तुमच्या प्रभागामध्ये जे कोणी उमेदवार पक्ष देईल त्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या आणि निश्चितच तुमच्या सुखादुःखामध्ये अहोरात्र 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध राहू। आम्ही वंचित बहुजन आघाडी कधीही आश्वासन देत नाही, आश्वासन दिलं तर ते पूर्णपणे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतं, असं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आणि परभणी जिल्हा अध्यक्ष प्रमोदभाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली या नागरी समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला जे नागरिकांना जे उपोषणाचा इशारा दिलेला आहे, वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आणि ज्याचा होणारा परिणाम, आता सध्या आगामी निवडणूक आहे, त्याचा परिणाम त्याच्यावर पण होऊ शकतो। आणि त्या प्रभागातील नागरिकांमध्ये इतका उद्रेक आहे की त्या नागरिकांच्या वतीने ते स्वतःच्या हक्कासाठी लढत आहे। ते हातामध्ये शस्त्र अस्त्र पुन्हा सुद्धा घेऊन आपल्या न्याय हक्कासाठी ते रस्त्यावर उतरू शकतात। आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि भविष्यात त्यांनी असं कुठल्याही बहिष्काराचा प्रश्न मनामध्ये आणू नये। त्यांनी आपल्या मतदानाचा, संविधानाने आपला अधिकार दिलेला आहे, मतदानाचा पुरेपूर तुम्ही वापर करा। प्रस्थापित लोकांना जर तुम्ही यापूर्वीचे जे नगरसेवक जे कोणी असं त्यांनी काम नाही केलेत, कृपया त्याला बाजूला ठेवून जे तुमच्या विकासासाठी काम करताय तुम्ही असा नेता तुम्ही स्वतः निवडा आणि त्याला तुम्ही बहुमताने मतदान करून त्याला विजय करा। निश्चितच प्रभागातील तुमच्या संपूर्ण समस्या त्या सोडवल्या जातील, मी असं तुम्हाला आश्वासन देतो। आणि आम्ही काम करत असताना आमचा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ सुद्धा या तुमच्या प्रभागातील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। नगर धार रोड परभणी, इधर से मैं वहाँ का रहवासी हूँ और मेरा घर वहाँ है। मेरे घर के सामने सबके भट्टियाँ वगैरह है
और पूरे लोगों को उससे त्रास होता है। और 2 साल से हमें तो उसको लेटर पे लेटर देते जा रहे हैं, प्रशासन कुछ इस पे एक्शन नहीं ले रहा है। इसलिए तो मैं 20 तारीख से उपोषण पे बैठने वाला हूँ, अगर प्रशासन ने ये भट्टियाँ वगैरह नहीं हटाई। परभणी शहर महानगर पालिका धार रोड और अलीनगर भीमा कोरेगांव, इस ये बस्ती के अंदर पूरे ईट भट्टिया है और इसकी वजह से हमारे इतनी परेशानी है कि रात हम सो नहीं सकते और हमारे बच्चों को इतनी परेशानी हो रही कि हमारे बच्चे दवाखाने में एडमिट रह रहे। तुम्हारी मांगनी क्या है? हमारी मांगनी ये है कि वो ईट भट्टी वहाँ से बंद हो जाना, नहीं तो 20 तारीख को उपोषण को बैठेंगे। वीट भट्ट्याचे स्थलांतर होत कसे नाही, अलीनगर भीमा कोरेगाव नगर येथील वीट भट्ट्याचे स्थलांतर या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आज अलीनगर भीमा कोरेगाव नगर अंबिका नगर आमीन कॉलनी शबा कॉलनी परिसरातील नागरिक हे या भागातील वीट भट्ट्याचे स्थलांतर करण्यासाठी आज कलेक्टरला जिल्हाधिकाऱ्याला तहसीलदारला भेटून त्यांच्या ज्या मागणीचे निवेदन ते त्यांच्या ज्या आरोग्याच्या होत असलेल्या हानी आणि त्या वीट भट्ट्यामुळं पसरत असलेला धूपण धूर हे याच्यामुळं त्रस्त झालेले सगळे नागरिक या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून या वीट भट्ट्याचे स्थलांतर करा अशी मागणी केलेली आहे। या मागणीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत असून हे जर वीट भट्टीचं स्थलांतर नाही झालं तर आम्ही या भागातील जनतेसोबत आंदोलनात उतरू, 20 तारखेपासून उपोषणात उतरू असे या ठिकाणी मी आश्वासन देतो। प्रिय बंधू आणि भगिनींनो, गेल्या अनेक दिवसापासून या तालुक्याचे तहसीलदार, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना या भागातील नागरिकांनी या वीट भट्ट्याचे स्थलांतरित करण्यासाठी निवेदन दिलेत, महानगरपालिकेला निवेदन दिलेत, तरी परंतु अद्यापर्यंत त्या वीट भट्ट्याचे स्थलांतर झालं नाही आणि ह्या वीट भट्ट्यामुळं अनेक लोक आज दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत। ह्या छोट्या लेकरांच्या सुद्धा आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांच्या अंगावर चट्टे आलेले आहेत, त्यांचे जे बरेच असे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, तरीसुद्धा ह्या महानगरपालिकेचे प्रशासन असो का तहसील प्रशासन असो, जिल्हाधिकारी प्रशासन असो, यांना आतापर्यंत जाग आला नाही आणि म्हणून यांना जाग आणण्यासाठी आज अनुराधा ढालकरी मॅडम यांना भेटून उपजिल्हाधिकारी हे निवेदन दिलं आहे आणि ढालकरी मॅडमनं सुद्धा तात्काळ या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार साहेबाला फोन करून या भागातील वीट भट्ट्या स्थलांतर करावं अशा सूचना दिलेल्या आहेत, अशी दिलेल्या आहेत। यामुळं आम्ही या जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी ढालकरी मॅडम सुद्धा आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत। जय भीम, जय भारत।